मित्रांनो, आज मी तुम्हाला एका आधुनिक वीराची गोष्ट सांगणार आहे. त्याचं नाव आहे निर्मलजीत सिंग सेखो. निर्मल भारतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर होता. तो नॅट जातीची छोटी विमानं चालवत असे. त्याला नेहमी वाटायचं, अशी नुसती सरावासाठी विमानं काय चालवायची, युद्धाची संधी मिळाली पाहिजे. आणि त्याला ती संधी मिळाली. 3 डिसेंबर 1971 पाकिस्ताननी भारतावर अचानक हल्ला केला. तेव्हा निर्मल अंबाल्याला होता. तिथेच त्याला आदेश मिळाला आणि श्रीनगरच्या विमानतळाचं संरक्षण करण्याच्या कामगिरीवर त्याला पाठवण्यात आलं. 14 डिसेंबरचा दिवस, सकाळची वेळ. पाकिस्तानची 6 विमानं श्रीनगरच्या रोखांनी हल्ला करायला येत आहेत असं रडारवर आढळून आलं. त्यांचा समाचार घेण्याची जबाबदारी निर्मलजीत आणि त्याच्या एका मित्रावर सोपवण्यात आली. निर्मलच्या मित्राच्या विमानाने पहिलं उड्डाण केलं आणि त्यानंतर निर्मलच्या विमानाने आकाशात झेप घेतली. भारतीय विमानं आपल्या रोखांनी येत आहेत हे समजताच पाकिस्तानच्या विमानांनी व्यूह रचला. त्यांच्या 3 विमानांनी निर्मलच्या मित्राच्या विमानाला घेरलं आणि उरलेली 3 विमानं श्रीनगरच्या रोखांनी येऊ लागली. निर्मलला प्रश्न पडला, आपल्या मित्राला वाचवायला जावं की श्रीनगरच्या रोखांनी येणाऱ्या विमानांचा समाचार घ्यावा. त्यांनी क्षणभर विचार केला आणि ताबडतोब निर्णय घेतला. शत्रूची विमानं श्रीनगरपर्यंत पोचली असती तर तिथल्या आपल्या विमानविरोधी तोफांनी त्यांचा समाचार घेतला असता. पण त्याचा मित्र एकाच वेळी 3 सेबरजेट विमानांशी झुंज देत होता. त्याला वाचवायला जाणं आवश्यक होतं. निर्मलने आपल्या विमानाचा वेग वाढवला. पाकिस्तानच्या एका सेबरजेट विमानावर पाठीमागून हल्ला केला आणि त्याचा पंखा तोडला. त्यांनी आणखी एका विमानाला निकामी केलं. अक्षरशः 5 मिनिटात निर्मलनी शत्रूची 2 विमानं गारद केली आणि आपल्या मित्राचे प्राण वाचवले. श्रीनगरच्या रोखांनी जाणाऱ्या पाकिस्तानी विमानांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी आपली दिशा बदलली आणि निर्मलच्या विमानावर झेप घेतली. त्याचा मित्र श्रीनगरकडे परत फिरला होता, पण निर्मलच्या अंगात रग होती. 4 सेबर जेटशी झुंज खेळायची संधी मिळतीये हे पाहताच त्याला आणखीनच चेव आला. त्यांनी एकट्याने 4 सेबरजेट विमानांची लढाई सुरू केली. मशीनगनच्या माऱ्यांनी त्या 4 आणखी एका विमानाला त्यांनी गारद केलं. त्यावेळी निर्मलच्या विमानाला सुद्धा गोळ्या लागल्या होत्या. हवेत ते कलंडायला लागलं होतं. निर्मलला अजूनही पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून खाली उडी मारून स्वतःचा जीव वाचवता आला असता. पण तसं न करता त्यांनी त्या कलंट्या अवस्थेत आणखी एका विमानाचा पंखा तोडला आणि त्याला निकामी केलं. निर्मलच्या या हल्ल्यानी भयभीत होऊन शत्रूच्या वैमानिकांनी पाकिस्तानकडे पळ काढला. आता आपली फत्ते झाली होती. श्रीनगरचा विमानतळ वाचला होता. श्रीनगरचा विमानतळ वाचवणं हे निर्मलचं काम होतं आणि त्यांनी ते केलं होतं. आता तो दुसऱ्याच एखाद्या शेजारच्या विमानतळाकडे निघून गेला असता तरी त्याबद्दल त्याला कोणीच दोष दिला नसता. पण त्याच वेळी निर्मलच्या विमानानेही पेट घेतला होता. परतीच्या वाटेवर श्रीनगरला पोचण्यापूर्वीच अखेर त्याचं विमान जळत्या पेटत्या अवस्थेत खाली कोसळलं होतं. निर्मल मरण पावला होता. मित्रांनो, निर्मलचं मरण मानाचं होतं, मोलाचं होतं. आपला देश स्वतंत्र राहावा, त्याच्यावर शत्रूची वाकडी नजर पडू नये म्हणून निर्मलनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. असं हौतात्म्य पत्करल्याशिवाय स्वातंत्र्याची ज्योत अमर राहू शकत नाही. निर्मलसारख्या वीरांचा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटला पाहिजे. संगरी वीराग्रणी जे धैर्य मेरू संकटी, संगरी वीराग्रणी जे धैर्य मेरू संकटी, जन्मले या भारती, गाऊ त्यांना आरती, गाऊ त्यांना आरती. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील
तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.